हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो PGMN मुकेश सर चॅनलवरती। तर चला आपण पुढे जाऊयात। लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोसेसेसवरती होतो, प्रोसेसचे डेरिवेशन ग्राफ्सवरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करत होतो। तर आता या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट 2 प्रोसेसेस ज्या इम्पॉर्टंट राहिलेल्या आहेत आपल्या त्याचं आपलं कंप्लीशन करणार आहोत। सगळ्यात पहिली प्रोसेस आहे आपली आयसोकोरिक प्रोसेस। कोणती प्रोसेस आहे? आयसोकोरिक प्रोसेस। आता आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय होतं, याआधी आपण काय काय पाहिलं? याआधी आपण आयसोथर्मल प्रोसेस पाहिली, याआधी आपण आयसोबारिक प्रोसेस पाहिली। आता आपण आयसोकोरिक प्रोसेसवरती जात आहोत। आयसो म्हणजे काय असतं बाळांनो? आयसो म्हणजे सेम। आता बारीकमध्ये बार म्हणजे प्रेशर असायचं, थर्मलमध्ये थर्मल म्हणजे टेम्परेचर असायचं। आता राहिलं काय मग? व्हॉल्यूम राहिलं फक्त। आता ह्या प्रोसेसमध्ये काय सेम असतंय बाबा? काय सेम असतं याच्यात? व्हॉल्यूम सेम असतंय। आता व्हॉल्यूम सेम म्हणजे काय? इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम सेम असतं। इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम सेम असणं म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम 0। इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम सेम असणं म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम किती असणार? चेंज इन व्हॉल्यूम 0। ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसणार तुम्हाला। मला सांगा आयडियल गॅस इक्वेशन काय असतं आपलं? PV = nRT। n कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे आणि या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे। तर आता तुम्हीच मला सांगा, जर व्हॉल्यूम NR कॉन्स्टंट आहे तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर। अच्छा, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे P इनिशियल डिवाइड बाय P फायनल इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? T इनिशियल डिवाइड बाय T फायनल लिहू शकतो। दॅट्स इट, सिंपल सी गोष्ट आहे। काय म्हणता याला? अन आयसोकोरिक प्रोसेस इज अन थर्मोडायनामिक प्रोसेस टेकिंग प्लेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। अशी प्रोसेस जी कॉन्स्टंट व्हॉल्यूमवरती होती। म्हणजे बघा, या प्रोसेसेसमध्ये तुम्हाला मी काही कीवर्डसुद्धा सांगितले होते आधी, जे हेल्प करतील आपल्याला क्वेश्चन्समध्ये। आयसोकोरिक म्हणजे आता बघा, हे हीट होत आहे म्हणजे इथं दिसतंय तुम्हाला प्रेशर वाढतंय, टेम्परेचर वाढतंय, टेम्परेचर वाढलं की प्रेशर पण वाढतंय, पण हे दोन्ही पिस्टन एकमेकांच्या फिक्स्ड कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजेच ते कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे। म्हणजेच ते काय आहे? म्हणजेच ते कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे। कळालं तुम्हाला? आता बघा, याच्या आपल्याला काय बघायचं आहे? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज। आता प्रत्येक प्रोसेसमध्ये सेम होतं आपलं। काय प्रोसेस होती प्रत्येक याच्यात? ΔQ = ΔU + W, बरोबर आहे। आता सगळ्याच प्रोसेसेसमध्ये आपण पहिले वर्क डन कॅल्क्युलेट करायचो। वर्क डनचा काय फॉर्म्युला असायचा? इंटिग्रेशन PdV, जनरल फॉर्म्युला सगळ्या प्रोसेससाठी ॲप्लिकेबल आहे। लिमिट्स फ्रॉम VI टू VF। आता इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे इथं की DV जे आहे ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे। व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचाच अर्थ DV म्हणजे काय असतो? DV म्हणजे असतो स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम। DV म्हणजे काय असतो? स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम। तर यात चेंजच होत नाही ना बाबड्या। अरे बाबड्या, याच्यात चेंजच होत नाही ना। DV किती झालं? 0। आणि जर DV 0 झालं तर वर्क डन पण 0। म्हणजेच आयसोकोरिक प्रोसेस अजून सोपी झाली। आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क डन जे असतं ते 0 असतं। अजूनपर्यंत तरी कोणत्या प्रोसेसमध्ये वर्क डन 0 नव्हतं झालं। आयसोथर्मलमध्ये ΔU 0 झालं होतं आणि आयसोबारिकमध्ये काहीच 0 नव्हतं। ठीक आहे, चला तर मग जाऊया पुढे याच्यात। ठीक आहे, पुढं वर्क डन 0 आलं आहे तर ΔQ = काय असतं? ΔU + W। तर वर्क डन 0 जर असेल तर ΔQ आणि ΔU काय असतंय बाळांनो? सेम असतंय। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जर आयसोकोरिक प्रोसेसमध्ये तुम्ही हीट देताय तर ती हीट पूर्णपणे इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी यूज होते। ती हीट पूर्णपणे इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी यूज होते, असा याचा मिनिंग होतो। तर ΔUचा फॉर्म्युला तर माहिती आहे ना तुम्हाला? काय असतो ΔUचा फॉर्म्युला? NCV ΔT। काय असतो? NCV ΔT। बस तोच फॉर्म्युला ΔQला पण लागतो। संपला विषय। अरे संपलं, इतकंच डेरिवेशन आहे या प्रोसेसमध्ये। काय सांगू आता, प्रोसेसच संपली। चला पुढे जाऊया। ऑलवेज रिमेंबर ΔV0। कधीही लक्षात ठेवायचं, व्हॉल्यूम जर चेंज नाही झालं कुठंही व्हॉल्यूम जर चेंज नाही झालं तर वर्क डन 100% 0। व्हॉल्यूम जर चेंज नाही झालं तर वर्क डन 100% 0। वर्क डन 0 असतं। नो वर्क इज डन बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट। ओके, Q = ΔU आत्ता लिहिलं, एनर्जी एक्सचेंज इज यूज टू डू इंटरनल एनर्जी चेंज में।
डेल्टा टी 0 नसतं. आता पुढं जाण्याच्या आधी, ॲडियाबॅटिकवर जाण्याच्या आधी ग्राफिकल सेक्शन राहिलं आहे. ग्राफमध्ये 3 ग्राफ प्रत्येक याच्यात सांगितले होते. 3 3 6 झाले ना, हे 3 9 आणि ॲडियाबॅटिकचा सांगेल हळूहळू. पी व्ही पी टी व्ही टी. ठीक आहे. आता सगळ्यात सिंपल ग्राफ्स कोणते माहिती आहे का? सगळ्यात सिंपल हा एक ग्राफ आहे ज्याच्यात व्हॉल्यूम आहे, प्रोसेस आयसोकोरिक चालू आहे, तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूमची एक व्हॅल्यू फिक्स करून घ्यायची. मग इथं प्रेशर वाढू पण शकतं आणि प्रेशर कमी पण होऊ शकतं, पण व्हॉल्यूम चेंज नाही होणार. सिमिलरली इथं हॉरिझॉन्टल येईल, व्हॉल्यूम या ॲक्सिसवरती आहे, मग इथं टेम्परेचर वाढूही शकतं कमी होऊ शकतं, पण व्हॉल्यूम चेंज होणार नाही, म्हणजे नाहीच होणार. ठीक आहे. नेक्स्ट, प्रेशर आणि टेम्परेचरचं काय रिलेशन आहे? ओरे बापरे, हे तर रिलेशन माहिती आहे सर, डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि जर दोन टर्म्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतील आणि त्यांचा पॉवर 1 1 असेल तर हा ग्राफ असा पास होतो. पण हा ग्राफ चुकीचा आहे. का बरं चुकीचा आहे? बुक्समध्ये असाच असतो. ॲक्च्युली ओरिजिनला टच नाही झाला पाहिजे. ओरिजिनमधनं पास होणारा दिसला पाहिजे. प्रेशर वाढलं तर टेम्परेचर वाढणार, प्रेशर कमी झालं तर टेम्परेचर कमी होणार. का बरं ओरिजिनला टच नाही झाला पाहिजे? याचं रिझन आहे की इथं टेम्परेचर 0 केल्विन असतं आणि 0 केल्विन अशी कोणतीच गोष्ट युनिवर्समध्ये एक्झिस्ट करत नाही. कळालं का? 0 केल्विन म्हणजे अशी कोणतीच गोष्ट युनिवर्समध्ये एक्झिस्ट करत नाही. क्लिअर? म्हणून याला ओरिजिनला टच करायचं नाही. पण एक्झाममध्ये काही ठिकाणी बुक्समधनं कॉपी केलेले असतात क्वेश्चन्स, तर एक्झाममध्ये तो टच होऊ शकतो. सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. पण जर एक टच होणारा आणि एक न टच होणारा ग्राफ विचारला कुणी तर तुम्ही हा ग्राफ चूज करायचा. चूज वाईजली. ठीक आहे. चला बाळांनो, पुढं जाऊयात आपण. नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस, सगळ्यात जास्त भीती वाटणारे मुलांना ज्याच्या डेरिवेशनबद्दल, ती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. काहीच नाही करायचं, एकदम पूर्ण फोकस, फुल कॉन्सन्ट्रेशन इथंच ठेवायचं बोर्डवरती, लेक्चरवरती. आपण जे काही ॲडियाबॅटिकमध्ये बघणार आहोत हे डेरिवेशन आपण लेक्चर झाल्यावरती तुम्ही न बघता 2दा परत सॉल्व्ह करून बघा. डोक्यात फिट नाही बसलं तर मग सांगायचं. ठीक आहे. आधीचे लेक्चर पण कॉमेंट्स वाचल्या मी तुमच्या, येतील लेक्चर्स येणार आहेत थर्मोचे. ठीक आहे. डोंट वरी, चॅप्टर कधीच इनकम्प्लीट राहणार नाही. ठीक आहे. चला, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक म्हणजे हीट कॉन्स्टंट. म्हणजे नावातच आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकले असणार थोडं बहुत. ॲडियाबॅटिक म्हणजे नावातच आहे हीट कॉन्स्टंट. बघा काय म्हणतंय, इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच देअर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम ऑर टू द सिस्टीम. याचा अर्थ हीट 0 नाही, सिस्टीममध्ये हीट राहील, पण ती हीट सिस्टीममधनं सराउंडिंग म्हणा किंवा सराउंडिंगमधनं सिस्टीम म्हणा ट्रान्सफर होणार नाही. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू 0. क्लिअर? थोड्याशा गोष्टी सांगतो इथे तुम्हाला. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय असतो बाळांनो? डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतो. आता हे 0 झालं रे बाबा, गडबड झाली. हे तर कधी 0 झालं नव्हतं. होऊ द्या गडबड, काय प्रॉब्लेम आहे? डेल्टा यू इज इक्वल्स टू भेटेल मायनस ऑफ वर्क डन. म्हणजे जर वर्क डन बाय द गॅस असलं, म्हणजे जर हे जर पॉझिटिव्ह असलं तर 100% हे निगेटिव्ह येणार, आणि जर हे निगेटिव्ह असलं तर हे पॉझिटिव्ह येणार ह्या मायनस साईनमुळं. म्हणजे जर गॅसनी वर्क डन केलं तर इंटरनल एनर्जीमध्ये डिक्रीज होणार, आणि जर वर्क डन ऑन दी गॅस असलं तर इंटरनल एनर्जीमध्ये इन्क्रीज होणार. दॅट्स इट. ऑब्वियसली जर सिस्टीम वर्क करते तर आपण जर काम केलं तर आपली इंटरनल एनर्जी काय होणार? कमी होणार ना रे. आपण जर काम केलं तर आपली इंटरनल एनर्जी कमी होणार, आणि दुसरे काम करतायत तर आपली इंटरनल एनर्जी वाढणार, आपण निवांत राहणार एकदम. बरोबर? चला, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असते बाळांनो, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा प्रूफ ॲक्च्युली JEE नीटमध्ये असतं. इथं करून देऊ शकतो, बट गरज नाही आहे त्याची, उगाच रिकाम्या गोष्टींवरती जायची. PV⁻γ नावाचा एक टर्म असते, ती इथं कॉन्स्टंट असते. PV⁻γ नावाची एक टर्म असते, ती टर्म इथं कॉन्स्टंट असते. ठीक आहे. ती टर्म इथं काय असते? कॉन्स्टंट असते. आता हे P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, C म्हणजे कॉन्स्टंट. गामा म्हणजे काय असतं? गामा म्हणजे असतं हीट कॅपॅसिटी रेशो. गामा म्हणजे काय असतं? हीट कॅपॅसिटी रेशो असतो. ठीक आहे. आणि गामाचा फॉर्म्युला असतो बाळांनो CP/CV.
हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे, याच्यात काहीच दुमत नाही. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट असतो आणि गामाच्या व्हॅल्यूजसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, मोनोॲटॉमिक आणि डायॲटॉमिकच्या. जर हे लक्षात नसेल तर ॲडियाबॅटिक प्रोसेसचा क्वेश्चन तुमचा ना बोर्ड्सचा सॉल्व्ह होईल, ना CETचा सॉल्व्ह होणार, ना JEE नीटचा सॉल्व्ह होणार. मी तर लिहून टाकतो तुम्हाला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. आपण KTGमध्ये बघितलं आहे या व्हॅल्यूज आल्यात कशा. मोनोॲटॉमिक गॅस गामा, मोनोॲटॉमिक गॅससाठी असतो बाळांनो 5/3. नेक्स्ट डायॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅससाठी असतो 7/5 आणि डायॲटॉमिकसाठी अजून एक व्हॅल्यू असते 9/7. आता लक्ष द्या थोडंसं, ही जी 7/5 आहे ना, ही रिजिडसाठी आहे. कोणासाठी आहे? रिजिडसाठी आहे. आणि हे 9/7 आहे ना, हे नॉन रिजिडसाठी आहे. बस ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. मग जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण डेरिवेशनकडे वळूया. आणि एक गोष्ट अजून इथंच मेन्शन करून टाकतो, इकडंच मेन्शन करून टाकू आपण कुठंतरी. मला सांगा PV⁻γ काय इथं? PV⁻γ कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, PV⁻γ कॉन्स्टंट म्हणजे काय माहिती आहे का? प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या पॉवर गामाचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. तर ह्याला आपण असं लिहितो बघा, ह्याला असंही लिहू शकतो, P इनिशियल V इनिशियलचा पॉवर गामा इज इक्वल्स टू P फायनल V फायनलचा पॉवर गामा. म्हणजे आपण कधी गरज पडली तर त्याला असंही लिहू शकतो आणि दोन्ही व्हॅल्यू सेम असतात कॉन्स्टंट म्हणजे. ठीक आहे, हे आपण बघितलं आहे. तर चला हे थोडंसं डेप्थमध्ये बघितल्यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया. नेक्स्ट पॉईंटवरती जाऊया, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन ॲन ॲडियाबॅटिक प्रोसेस. लक्षात ठेवा वर्क डन का कॅल्क्युलेट करायचं आहे. परत इथं थोडंसं ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो परत एकदा. ΔQ इज इक्वल्स टू ΔU + W असतं. ΔUचा फॉर्म्युला फिक्स आहे हो, ΔUचा फॉर्म्युला फिक्स आहे NCV∆T. आता याच्यात जर काही मॉडिफिकेशनची गरज पडली, म्हणजे KTGमधनं काही आणायची गरज पडली, तर तुम्ही KTG आधी शिकलेला असावा माझ्याकडनंच, कारण की मी त्या गोष्टी KTGमध्ये सांगत असतो. हां ठीक आहे, आता वर्क डन कॅल्क्युलेट करू, मग दोघांना ॲड करून टाकून ΔQ काढू. याचं डेरिवेशन थोडं लेंदी वाटतं मुलांना, थोडंसं लक्ष द्या. वर्क डनचा कोणता फॉर्म्युला आहे बाळांनो? वर्क डनचा एकच आहे ना सर, मी तर एकच यूज करतो, बाकी कसे सांगतात मला माहीत नाही. VI to VF. ओके. इंटिग्रेशन ऑफ VI to VF P dV. इथं एक ॲडजस्टमेंट करायची. आठवतं का एक ॲडजस्टमेंट आपण आयसोथर्मलमध्ये पण केली होती Vची? हां सर, इथं V⁻γ करा. तिकडं Vची केली होती, इथं V⁻γ करा. ठीक आहे, काही हरकत नाही. सो वर्क डन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ VI to VF. मला सांगा PV⁻γ तर कॉन्स्टंट आहे. अरे आत्ताच लिहिलं नाही का मागच्या स्लाईडवर? हां सर कॉन्स्टंट आहे. राहिलं काय? 1/V⁻γ इंटू dV. अच्छा, कॉन्स्टंट तर इंटिग्रेशनच्या बाहेर आलं पाहिजे. इथं काय राहतं मग? VI to VF. आलं. मला सांगा अरे हे 1/V⁻γ इंटिग्रेशन लॉग V⁻γ नका लिहू बरं का चुकून पण. याचं कारण असं आहे की हे गामा म्हणजे एक नंबर असतो, नंबर आहे. आत्ता बघितलं मागच्या स्लाईडवरती. म्हणजे x⁻n त्याला इंटिग्रेट करा. तर x⁻n करायचं आहे तर V⁻γ वरती घेऊन या, V⁻⁻. बेसिक इंटिग्रेशन क्लिअर असलं पाहिजे. आणि थोड्याशा बेसिक कॉन्सेप्ट कॅल्क्युलेशनवाल्या जर क्लिअर असल्या तर ह्या डेरिवेशनमध्ये बिलकुल तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, बिलकुल 1% पण प्रॉब्लेम येणार नाही. बघा थोडंसं लक्ष असू द्या फक्त. कॉन्स्टंट राहू द्या बाहेर, आणि कॉन्स्टंटला काय लिहिलं आहे हे पण विसरू नका. इथं लिहून देतो तुम्हाला. कॉन्स्टंटला काय लिहिलं आहे, कुठं लिहू रे? इथं लिहितो. ठीक आहे, त्याला विसरू नका. इंटिग्रेशन V⁻γ x⁻n+1 असतं, तर -γ+1 डिवायडेड बाय -γ+1 लिमिट्स VI to VF. थोडंसं लक्ष द्या, थोडंसं. V⁻−γ+1 आहे ना, तर 1 - लिहा. खाली पण तसंच करा, थोडं बरं वाटतं हो. आधी मायनस नका ठेवत जाऊ, चांगलं नाही दिसत ते. कधी घरी आल्यावर म्हटलं ना हे असं नका ठेवत जाऊ, चांगलं नाही दिसत. मग हे पण चांगलं नाही दिसत. आधी मायनस नका ठेवू,
पुढं पण जिथं जिथं मायनस येईल ना मध्ये मध्ये त्याला मी स्विच करत चालेल. ठीक आहे, कॉन्स्टंट तसंच ठेवा. अरे हा नंबर आहे, त्याच्यात काय लिमिट्स पुट होणार बरं. इथं काय राहिलं आपलं v⁻1 मायनस गामा डिवायडेड बाय नाही सॉरी लिमिट्स vi टू vf. पुट करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट c डिवायडेड बाय 1 मायनस गामा अप्पर लिमिट vf पॉवर 1 मायनस गामा मायनस लोअर लिमिट vi पॉवर, अरे गामा -1 कुठून, संतुलन बिघडलं रे बाबा. हां ठीक आहे, काहीच नाही केलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं. अरे बाप, अब आया मजा. कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटच्या जागी काय ठेवतो, PV⁻γ ठेवून देतो, म्हणजे पुढं कामी येईल. आता बघा कसं कामी येईल सांगतो तुम्हाला. आणि हे जे VF⁻1 मायनस गामा आहे ना, याला काय लिहू माहिती का आपण, ते असं लिहिलं चालतं का. हां बिलकुल चालतं. a⁻m इंटू a⁻n लॉ ऑफ इंडायसेस बघितलं आहे तुम्ही, लॉ ऑफ इंडायसेस यूज केलं आहे, बस दॅट्स इट. मी तेच करतो आहे. मायनस VI चा पॉवर 1 इंटू VI चा पॉवर मायनस गामा. थोडंसं लक्ष असू द्या, थोडंसं लक्ष असू द्या. आता हे जिथं तुम्हाला PV⁻γ दिसतंय ना, थोडीशी PV⁻γ जागी मी PI VI⁻γ सुद्धा लिहू शकतो. अरे ते कॉन्स्टंट आहे ना PV⁻γ, तर त्याच्या जागी PI VI⁻γ लिहा, किंवा त्याच्या जागी तुम्ही PF VF⁻γ लिहा. काय फरक पडतो रे, काय फरक पडतो, काहीच फरक पडत नाही, काहीच नाही. इथं VF राहिलं. आता फरक नाही पडत सर, तर मग कसं करायचं मी सांगतो ना, कशाला चिंता करता, मी आहे ना. डोंट फिअर व्हेन आय एम हिअर. ठीक आहे, अरे वा भारी बनला. डोंट फिअर व्हेन आय एम हिअर, वा वा. ठीक आहे, वर्क डन इज इक्वल्स टू, बाहेर काय राहिलं 1/1 मायनस गामा. आता याला जेव्हा मल्टिप्लाय करसाल ना हे, तर FF लिहा, नॉर्मल कॉमन सेन्स आहे. याला जेव्हा मल्टिप्लाय करसाल तर याला PF VF⁻γ लिहा, आणि याला राहू द्या VF चा पॉवर 1 इंटू VF चा पॉवर मायनस गामा. काहीच नाही केलं, हे लिहिलं फक्त अजून. मायनस याला मल्टिप्लाय करसाल तर I लिहिसाल ना. बघा आता कशी काटाकाटी करतो पटापट एकदम. VF⁻+γ VF⁻−γ VI⁻⁻γ संपला विषय. वर्क डनचा फॉर्म्युलाच काढला डायरेक्ट आपण. 1/1 मायनस गामा, आतमध्ये राहिलं आहे PF VF मायनस PI VI. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. एका स्लाईडवर संपून टाकलं याला. बुक्समध्ये कधी लेंगदी होतं, कधी टीचर्स लेंगदी सांगतात. याला परत खालीवरती नका घेऊन जाऊ, असंच राहू द्या त्याला. याला आता थोडं एक स्लाईड वरती घेतो, पुढे घेतो. वर्क डन इज इक्वल्स टू PF VF मायनस PI VI डिवायडेड बाय 1 मायनस गामा. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, वर्क डनचा ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. कधी कधी यूज होतो, कधी कधी दुसरा यूज होतो, कधी कधी हा यूज होतो, कधी कधी दुसरा यूज होतो. दुसरा कोणता यूज होणार सर, सांगतो. PV⁻ काय असतं रे बाळांनो, NRT असतं ना. आता या ॲडियाबॅटिकमध्ये PV NRT मधलं काय कॉन्स्टंट आहे, कवडी मात्र काहीच कॉन्स्टंट नाही, ते ΔQ आहे कॉन्स्टंट, इकडं काहीच नाही आहे. तर मग मला सांगा PI VI इक्वल्स टू NRTI लिहू शकतो, बिलकुल लिहू शकतो. PF VF इक्वल्स टू NRTF, बिलकुल. ही व्हॅल्यू इथून उचलून इकडं पुट करा, आणि ही व्हॅल्यू इथून उचलून इकडं पुट करा. बघा काय मिळतं, तर जबरदस्त असा रिझल्ट मिळणार तुम्हाला. वर्क डन इज इक्वल्स टू PF VFच्या जागी NRTF मायनस NRTI डिवायडेड बाय 1 मायनस गामा. संपला विषय. आता इथून काय करायचं, NR कॉमन घेऊन टाका, NR कॉमन घेऊन टाका. आतमध्ये काय राहिलं, TF मायनस TI डिवायडेड बाय 1 मायनस गामा. फायनल रिझल्ट, सेकंड फॉर्म्युला ऑफ वर्क डन NR∆T डिवायडेड बाय 1 मायनस गामा. लक्षात ठेवायचं हाच फॉर्म्युला बरोबर आहे. काही बुक्समध्ये खाली गामा -1 दिलं आहे.
आणि ते गामा -1 कधी घ्यायचं असतं माहिती का तुम्हाला? गामा -1 घेण्यासाठी इथं तुम्हाला वरती TI - TF करावा लागतो, जे की आपलं उलटं होतं. आपण TF - TI करतोय तर आपला फॉर्म्युला बरोबर आहे. लक्षात ठेवायचा, आपला फॉर्म्युला बरोबर आहे. ठीक आहे, चला थोडंसं डिस्कशन डेल्टा यू वरती होऊन जाऊ द्या, मग डेल्टा क्यूची मजा येईल. बघा, डेल्टा यू इज इक्वल्स टू काय असतं? NCV डेल्टा टी. CVचे फॉर्म्युले काय काय? CVचे फॉर्म्युले काय काय? CVचा फॉर्म्युला असतो F/2R, अजून CV इक्वल्स टू R/γ-1. ठीक आहे, R/γ-1. आता हा फॉर्म्युला आपण इथं पुट करू. रिझन बिहाइंड दॅट इथं गामाच्या टर्म्समध्ये आहे. तर मग आपल्याला डेल्टा यूचा फॉर्म्युला काय मिळाला बघा? N × R/γ-1 × डेल्टा टी. आता फॉर्म्युला चुकीचा कोणताच नसतो, आपण आपल्या हिशोबाने त्याला मॉडिफाय करता आलं पाहिजे फक्त, बस. फॉर्म्युला कुठलाच चुकीचा नाही आहे. कळालं का? बघा, γ-1 आणि 1 - गामा का बरं आलं? अरे या दोघांवरनं थोडी मॅथ्सची जर तुम्हाला आवड असेल तर असं तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. याच्यानी हे डेरिवेशन डायरेक्ट लिहू शकता. हे आपण पहिलेच लिहून बसलो. अरे हो गड्या, हे आपण पहिलेच लिहून बसलो रे. आली मजा आली का मजा डेरिवेशनमध्ये? प्रॉब्लेम जातो मुलांना या डेरिवेशनमध्ये खूप जास्त. काय करू, लेक्चर जास्त मोठं नाही व्हायला पाहिजे. की पॉईंट्स बघून घेऊ ह्याचे एकदा. की पॉईंट्स बघून घेऊ. संपलेली नाही, टू बी कंटिन्यूड लिहिणार. ग्राफ सांगायचे, अजून काही गोष्टी सांगायच्या, क्वेश्चन बघायचे. इक्वेशन ऑफ स्टेट PV⁻γ कॉन्स्टंट असतं, Q 0 असतं, नो हीट एक्सचेंज. डेल्टा यू इज इक्वल्स टू -W. प्रूफसुद्धा केलं. अरे बघा ना यार, इथं NR डेल्टा टी आहे, इथं पण NR डेल्टा टी आहे. आता तर याला मायनस लावलं तर 1 - गामाला γ-1 लिहावं लागेल. समजलं ना? डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 बरोबर. टेम्परेचर ऑफ सिस्टीम चेंज होतं. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन कॉजेस कूलिंग अँड ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन कॉजेस हिटिंग. वर्कडनचा फॉर्म्युला बघा 1 - गामा लिहिलं. हां सर, तुम्ही चुकीचं सांगितलं आहे सर. अरे मी पण तेच सांगितलं आहे, इथं तुमचं TF असलं पाहिजे, इथं TI असलं पाहिजे. प्रूफ केल्यावरती पण जर तुम्ही पुस्तकावर विश्वास ठेवणार असाल तर ओम भट स्वाहा. NCERT मधलं डेरिवेशन सांगितलं आहे, ठीक आहे, डोंट वरी, चुकणार नाही तुमचं, चुकीचं कधी सांगणार नाही. मला सांगा यार, इथं PF VF - PI VI घेतलं, 1 - गामा घेतलं खाली, आणि इथं TI - TF कसं येणार बरं? अरे गदड्यांनो थोडं लक्ष द्या. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स ॲडियाबॅटिक चेंज इज अ सडन चेंज. सडन म्हणजे चढलेला नाही, सडन म्हणजे एकदम अचानक भयानक. सडन म्हणजे काय? अचानक भयानक झालेला चेंज. जसे तुम्ही अचानक भयानक. ड्युरिंग सडन चेंज द सिस्टीम डज नॉट फाइंड एनी टाइम टू एक्सचेंज हीट. इतकी फास्ट प्रोसेस होते की सिस्टीमला सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज करण्यासाठी वेळच मिळत नाही, टाईमच मिळत नाही. ठीक आहे, सो लिहायला काही हरकत नाही. टू बी कंटिन्यूड. फॉर्म्युले रिवाईज करून देईल पुढच्या लेक्चरमध्ये, आणि थोड्याशा काही गोष्टी सांगायच्या आहेत एक्स्ट्राच्या. ग्राफ वगैरे पण सांगायचे आहेत. ठीक आहे, ते तर खूप इम्पॉर्टंट आहे, कुठं बुक्समध्ये पण नाही कळत ते वाचल्यावरती. ग्राफची एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. फक्त लेक्चर सगळे मिळतील, डोंट वरी अबाउट दॅट. फक्त व्हिडिओ कसा वाटला याच्यावरती कॉमेंट करायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला ॲडियाबॅटिकवरती मिळतात. अजून संपलेली नाही, याच्यावरती अजून एक्सपर्टीज आपल्याला करायची हँडल. तर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा लेक्चर कसं वाटतं आहे तुम्हाला. ठीक आहे, सॉरी फॉर लेट. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आपण थांबूया इथेच. मी सत्यम भंडारी इथेच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन पढ़ते रहिए, रिवाइज करते रहिए. बाय बाय, टेक केअर.